आता इथं उपस्थित असलेल्या सर्वांनाच बसण्याची आणि ऐकण्याची क्षमता संपलेली आहे, कारण मी पण तुमच्यासारखाच एक श्रोता होतो. तर आता जास्त वेळ न घेता कंपनीबद्दल सर्वांना माहितीच आहे. केस न्यू हॉलंड कंपनी कोणत्या क्षेत्रात काम करते, हार्वेस्टर आणि ट्रॅक्टरमध्ये या कंपनीचं काय योगदान आहे, शेतीशी निगडीत असणारे कोणती उपकरणं ही कंपनी बनवते. तर आता मी जास्त न बोलता चित्रफित म्हणजे व्हिडिओ दाखवणार तुम्हाला. त्याच्या माध्यमातून आम्ही कशा पद्धतीने काम करतो, आमचे प्रोडक्ट्स काय ते तुम्हाला कळतील. एक छोटासा परामर्श. एकाच कंपनीचे 10 ब्रँड्स, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी 42, R&D सेंटर 49 आणि 170 कंट्रीजमध्ये व्यापार करते कंपनी. तर आता मी ऊस तोडणी यंत्र म्हणजे जे आपल्या भागामध्ये ऊसाचं उत्पादन जास्त आहे, तर ऊस तोडणी यंत्र कशा पद्धतीने काम करते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्याच्यामध्ये बरेचसेच बदल करून 2022 साली आपण 40 मॅक्स हे ऊस तोडणी यंत्र आणलं महाराष्ट्रामध्ये आणि भारत देशामध्ये. तर त्याचा एक मी व्हिडिओ दाखवतोय. आपल्या कराडमध्ये साधारणतः 21 तासामध्ये किती जास्तीत जास्त ऊस आपण तोडू शकतो याचं एक प्रात्यक्षिक आयोजित केलं होतं रेट्रे गावामध्ये, तुमच्या भागामध्ये. तर ते कशा पद्धतीने आम्ही काम केलं 8 मार्च 2023 रोजी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय. आपण जो व्हिडिओ बघितला तो रेट्रे गावामध्ये आम्ही 8 मार्च 2023 रोजी 21 तासामध्ये 542 टन ऊस तोडला होता. हार्वेस्टर बद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल डीपमध्ये तर आम्हाला स्वतंत्र संपर्क साधा. आमचे अधिकृत विक्रेते भारत मोटर्स अँड ट्रॅक्टर्स कराड या ठिकाणी आहेत आणि आमच्याशी तुम्ही या ठिकाणी कार्यक्रम संपल्यानंतर संपर्क करू शकता, कारण आपल्याला बऱ्याचशाच वक्त्यांना इथं बोलण्यासाठी संधी द्यायची आपल्याला. तर मी आता एक दुसरा व्हिडिओ दाखवतोय, 2 मिनिटं. तर त्याच्यामध्ये आपण जो ऊसाचं पाचट आहे ना ते पाचट जाळतो, तर त्या पाचटाचं कोणत्या प्रकारे उपयोग केला जातो किंवा एक उद्योग म्हणून त्याकडे कसं बघितलं जातं, तर त्याचा एक व्हिडिओ दाखवणार. त्या माध्यमातून तुमच्या लक्षात येईल की पाचट हे जाळण्यासाठी नाहीये, तर ते नक्कीच तुम्हाला आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी, एक बिझनेस तयार करण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने काम येऊ शकतं. जर रिलायन्सचा जर प्रोजेक्ट बघितला तर कॉम्प्रेस बायोगॅस जो निर्मिती करण्यासाठी ह्या पाल्याचा उपयोग होतो, मल्चिंगसाठी उपयोग होतो आणि काही इंडस्ट्रीजमध्ये तो पाला उपयुक्त ठरतो. त्यामुळे तो पाला न जाळता तो जर शेतकऱ्यांनी बेलरच्या माध्यमातून कलेक्ट करून जर त्या संस्थेला पुरवला तर नक्कीच तुम्हाला एक नवीन बिझनेस त्या ठिकाणी
बेलरसाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा. आम्ही तुम्हाला त्याची डिटेल माहिती देऊ. एक नवीन व्यवसाय म्हणून त्याला कसं बघता येईल यासाठी पण माहिती देऊ. पण वेळेचा अभाव लक्षात घेता आम्ही थोडं फास्ट घेतोय आणि आमचे काय उपकरणं तुमच्या शेतीशी निगडीत आहेत ते आम्ही तुम्हाला इथं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता आम्ही एक कंबाईन हार्वेस्टर, जे तुम्हाला माहिती आहे की गहू काढण्याचा आपण हार्वेस्टर म्हणतो, 20 पेक्षा जास्त पिकं काढण्यासाठी जे यंत्र आपलं आहे कंबाईन हार्वेस्टर TC 5.30, तर त्याचा एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. जे न्यू हॉलंड कंपनी ऊस तोडणी यंत्र बनवते, ट्रॅक्टर बनवते 20 HP पासून 106 HP पर्यंत. आणि याचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेशमध्ये, भारतामध्ये 3 प्लांट आहेत. दुसरा केस कंस्ट्रक्शनचा प्लांट येतो मध्य प्रदेश पित्तमपूरमध्ये. आणि तिसरा ऊस तोडणी यंत्राचा मॅन्युफॅक्चरिंग प्लांट येतो पुण्यामध्ये चाकणमध्ये. असे 3 प्लांट भारतामध्ये आहेत आपले. 20 ते 106 HP ची आमची ट्रॅक्टरची श्रेणी आहे. आणि याच्या सगळ्याच प्रोडक्ट बद्दल जर तुम्हाला अधिक काय माहिती हवी असेल तर आमचे कराडी ते मलकापूर येथे भारत मोटर्स ट्रॅक्टरचे आमचे अधिकृत विक्रेते आहेत. आपण कृपया संपर्क साधावा. बऱ्याचशाच लोकांना पुढे बोलण्याची संधी द्यायची, त्यामुळे माईकचा ताबा मी. देखिए ग्रीन टीवी YouTube पर भी, बस सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाएं।